तर निदाला एमआयएमनं लपवलं होतं अशी माहिती समोर येते। संभाजीनगरमधील एमआयएमच्या एका नगरसेवकाच्या घरी ती राहिली होती, थांबली होती अशी ही माहिती समोर येते आहे। त्यामुळे या प्रकरणामध्ये TCS प्रकरणात मतीन पटेल हा सह आरोपी आहे। मतीन पटेल विरोधात गुन्हा नोंद झालेला आहे आणि आता या प्रकरणी चौकशी सुरू आहे। एमआयएमच्या नगरसेवकाच्या घरी ती थांबली होती। मतीन पटेल असं या एमआयएम नगरसेवकाचं नाव आहे आणि त्यांनी हिला मदत केली होती, त्यामुळे मतीन पटेल विरोधात गुन्हा नोंद झालाय। व छत्रपती संभाजीनगर शहर पोलीस यांच्या जॉईंट ऑपरेशन मध्ये काल आरोपी निदा खान यांना छत्रपती संभाजीनगरच्या नरेगाव या परिसरातून ताब्यात घेण्यात आलेला आहे। तसेच नरेगाव परिसरातील स्थानिक नगरसेवक मतीन मजीद पटेल यांनी त्यांना आश्रय दिल्याचे निष्पन्न झालेलं आहे व त्यांना या गुन्ह्यामध्ये आरोपी करण्यात आलेला आहे। ही महिला आरोपी नारेगाव, कोसर, छत्रपती संभाजीनगर इत्यादी भागात राहिलेली आहे। तिला कोणी आश्रय दिला त्याबाबत तपास चालू आहे। त्यात मजीद पटेल नाव आलेले आहे, त्यांना आरोपीपणात सामील करून कलम 238 वाढ करण्यात आलेली आहे। हा सगळा तपास विचारात घेऊन 11 तारखेपर्यंत या महिलेला पोलीस कस्टडी सुनावण्यात आलेली आहे।